नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नेई, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. नमस्कार मंडळी, करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण शेतकरी माणसं वाफ्यातलं रोप शेतात लावताना खूप काळजी घेतो, कारण रोप उपटून दुसऱ्या ठिकाणी लावताना त्याचा जारवा तुटणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. ज्या रोपाला जारवा जास्त असेल का ते रोप लवकर चिकटतं. जारवा म्हणजे मुळांचा जारवा. छोटी छोटी तंतुमय मुळं असतात आणि ती सगळी रसद त्या रोपट्याला पुरवतात. आपण छानपैकी त्याची काळजी घेतो. माणसाच्या आयुष्यातही तसंच आहे, आणि खास करून आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात. कृषी कल्चर हे तसं सामूहिक आहे, एकट्यानं करायची गोष्ट नाहीच. आणि समूह ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभा राहतो त्यावेळेस असा मुळासारखाच असतो. तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची रसद पुरवतो. तसंच कुटुंबाचंही असतं. कुटुंबातही आपल्याला त्या जारव्यासारखी माणसं चिकटलेली असतात, आणि तीही वेगवेगळ्या नात्यानं. त्यांची नावं वेगळी असतात. आपल्याकडं जुनी मंडळी म्हणतात की एका मुळीवरचं धन जरा जास्त टिकत नाही, आणि त्याला जर जारवा असेल, त्याला छोटी छोटी मुळं जर भरपूर असतील तर ते जरा टिकतं. आपण हे नीट जर समजून घेतलं तर जसं झाडाच्या आयुष्यात आहे तसंच माणसाच्या पण आयुष्यात आहे. आपल्याला ही जी नाती आहेत, ही नाती मला तरी वाटतं की त्या मुळासारखंच काम करत असतील. तो जो जारवा आहे तो जपायचा, तुटून द्यायचा की नाही तुटू द्यायचा, तो कितपत सांभाळून ठेवायचा, याच्याबद्दल आपण नीट जर समजून घेतलं तर आपलं हे जे आयुष्यरूपी झाड आहे ना ते निश्चितच सुंदर होईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरुजीचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. गुरुजी राम राम. राम राम. आम्हाला जरा हे नात्याचं थोडंसं गणित सांगा. नातं म्हणजे नेमकं काय? काय बघ, माणूस जेव्हा जन्माला आला ना तेव्हापासून माणसाच्या मनामध्ये ना दोन प्रेरणा आहेत. एक प्रेरणा आहे ना ती स्वायत्ततेची आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये मीपणा जेव्हा जागृत झाला, ही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला मी कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली, आणि तिथून ती स्वायत्ततेची प्रेरणा निर्माण झाली. आणि दुसरी जी प्रेरणा आहे ती जोडणारी आहे. म्हणजे मी ना एकटा काही करू शकणार नाही, मला दुसऱ्या कुणाबरोबर तरी जोडायला हवं, त्याशिवाय माझी मुळं ही स्थिर राहणार नाही. म्हणजे एकाच बाजूला जोडणं ही एक प्रक्रिया आहे, आणि एका बाजूला स्वायत्तता. इंग्रजीत म्हणायचं तर एका बाजूला मी आहे, म्हणजे इंग्रजीतला मी आणि मराठीतला पण मी, आणि दुसऱ्या बाजूला वी म्हणजे आम्ही. तर मी आणि आम्ही याची सांगड कशी घालायची हे या माणसा पुढचं आव्हान कधी कधी होतं. पण माणूस या दोन्ही गोष्टी जोडायला बघतो. आणि ज्या वेळेला ही माणसं एकत्र आली तेव्हा त्याच्यातून नाती निर्माण झाली. आपण शब्द काय वापरतो? नाती गोती. कधी कधी गोत्यात आणतात पण म्हणून त्यांना नाती गोती म्हणत नाहीत. दुसरा एक शब्द आहे मराठीत गणगोत. आणि गोत हा शब्द गोत्र ह्या शब्दापासून आलाय. आणि गोत्र म्हणजे कुळ, आणि कुळ म्हणजेच एकाला एक जोडली माणसं. बरोबर. म्हणजे तिथपासून हे जोडलं जाणं
हे तितकं प्राचीन आहे. आता तुझा जो प्रश्न होता की नातं तयार कसं होतं, तर पहिल्यांदा काय असतं, दोन माणसं भेटतात. सध्या आपण माणसांच्या नात्यांचा विचार करू. माणसं भेटतात तेव्हा त्या माणसांची ओळख होते पहिल्यांदा. मग ती जी ओळख होते, नजरानजर होते. आणि ओळख म्हणजे ॲक्वेंटन्स, म्हणून आपण ना तोंड ओळख असाही शब्द वापरतो, की ती अगदी जुजबी ओळख आहे. तिला आपण तोंड ओळख म्हणतो. हो, म्हणजे विश्वासाचा तिथं फारसा संबंध हा, नाही. ती फक्त ओळख आहे. म्हणजे आपण तू आणि मी एका एसटी मध्ये बसलो, समोरासमोर बसलो आणि आपण हसलो एकमेकांकडे बघून, तर आपली ओळख झाली. किंवा जाता येता नेहमी दिसतायत. हा, तर आपण हसतो. हे जे आपण हसतो ना, कारण आपलं जोडले जाणं ही जी आपली प्रेरणा आहे ना, ती आपल्यात उपजत आहे. आणि कधी कधी आपल्याला ना आपलं आपलं राहावं असं वाटत असतं, ती स्वायत्तता आहे. हा, म्हणून कधी फिरायला जाणारी माणसं ही कधी स्वतःमध्येच असतात, तर कधी बाहेर पाहत असतात आणि इतरांबरोबर हसत असतात. पहिल्यांदा येते ती ओळख. त्या ओळखीमध्ये जेव्हा एक आकर्षण निर्माण होतं. आता हे आकर्षण का निर्माण होतं हे बऱ्याच वेळेला त्या व्यक्तींना समजत पण नाही. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. परत ते आकर्षण असतं ना, ते अगदी पहिल्याच भेटीत जसं चित्रपटांच्या मध्ये होतं ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसंच असतं असं नाही बरं का. कधी ना विचाराचं आकर्षण असतं, एखाद्या गुणाचं आकर्षण असतं, रूपाचं आकर्षण असतं. आकर्षण वेगवेगळ्या प्रकारची असतात. पण आकर्षण असल्याशिवाय ना माणसं जवळ येत नाही. म्हणून आकर्षण क्षेत्र असतं एक प्रत्येक माणसाला दिलेलं. हो, त्याच्या क्षमतेनुसार, हा, क्षमतेनुसार. आणि त्यामुळे माणसं आकर्षित होतात एकमेकांच्याकडे. आकर्षण आलं की त्याच्यातून बॉन्डिंग तयार होतं. बॉन्डिंग म्हणजे त्याला स्नेहबंध असं म्हणू आपण, की तो स्नेहाचा, आणि स्नेह फार सुंदर भावना आहे बघ. तर ही जी स्नेहाची भावना आहे ती दोघांच्या मध्ये निर्माण होते. स्नेहबंध निर्माण झाला की मग त्यांच्यामध्ये संवाद चालू होतो. संवाद चालू झाला की त्यांना समानता सापडते. मग ती कधी कधी विचारातली असते, कधी भावनातली असते, कधी वर्तनामधली असते, कधी ध्येयामधली असते. ती समानता त्यांना सापडली, संवाद सुरू झाला की मग नातं येतं. मग संवाद, मग सहवास, मग साहचर्य, हा, म्हणजे एकत्रित होणं. आणि असं होता होता नातं टप्प्याटप्प्याने येतं. आता इथं आपण एक गोष्ट काय गृहीत धरली आहे की ती दोन्ही माणसं एकमेकांच्या समोर आहेत. पण माणूस हा असा आहे बरं का, की त्याला एखादी व्यक्ती समोर दिसत नसताना सुद्धा त्याच्याशी नातं निर्माण करता येतं. एक छोटंसं बाळ आहे कुटुंबात येणार, ते बाळ अजून जन्माला यायचंय, पण सगळ्यांचं त्याच्याबरोबरचं नातं सुरू झालंय. एखादा आपला आवडीचा लेखक असतो, त्याला आपण भेटलेलो नसतो, पण त्याच्या बरोबरचं आपलं नातं सुरू झालेलं असतं. आवडीचा कलाकार असतो, आवडीचा आपला नेता असतो, ह्या सगळ्यांबरोबर आपली नाती असतात. म्हणजे नातं हे निर्माण होण्यासाठी व्यक्ती समोर असायलाच हवी असं नाही. सर, मला मध्ये एक प्रश्न असा पडला की आपण बोलताना तुम्ही म्हणला की स्नेह तयार होतो आणि दुसरी मग नंतर प्रेमाकडे पण ती जाण्याची शक्यता असते. तर सर, प्रेमापेक्षा स्नेह हा जरा स्मूथ आणि जरा थोडासा गोड आहे का, छान वाटतो का? म्हणून स्नेह म्हणजे प्रेम आलं की मग हक्क पण आला. हा, त्या अर्थानं. अर्थात आपण असं म्हणतो की प्रेम आहे त्याच्यामध्ये जिव्हाळा. किती नाव आहेत बघ ना, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, लळा आहे, किती तऱ्हेची नाव आहे. हा, ते खूप छान आणि गोड वाटतं. आणि स्नेह आहे. या सगळ्याच्या मध्ये, स्नेहामध्ये ते वेगळं का असतं तू म्हणालास,
कधी कधी प्रेमामध्ये ज्या वेळेला सत्ता येते, हक्क येतो, त्यावेळेला प्रेमामध्ये असलेली ही जी स्वीकाराची भावना असते ती कमी होते. आणि नातं टिकायचं असेल ना तर स्वीकाराची भावना हवी. आणि स्वीकाराची भावना असली तर नातं टिकतं. म्हणून स्नेह हा जो शब्द आहे ना, तो स्नेह हा शब्द छान आहे वापराय. पण स्वीकार हवा. मग स्वीकार कसला हवा? तर जसा गुणांचा स्वीकार हवा तसा कमतरतांचा सुद्धा स्वीकार हवा ना. आणि तुला असं दिसेल की तीच नाती टिकतात जिथं एकमेकांच्या गुणदोषांचा स्वीकार असतो. बरोबर सर. मग हा गुंता कसा निर्माण होतो? म्हणजे तो अचानक होतो का टप्प्याटप्प्यानं होतो का काय? काही काही गाठी एकदम खचकन बसतात, तुटतच नाहीत. आणि काही काही गाठी असतात ते गुंता हा क्रमाक्रमाने होत जातो. तुला आठवत आहे का, आपण जेव्हा आत्मस्वीकाराबद्दल शिकलो होतो तेव्हा आपण असं म्हणालो होतो की 4 प्रकारचे आत्मस्वीकार असतात. म्हणजे एक आला, आपण म्हणालो होतो पॅसिव्ह म्हणजे तटस्थ, मग सबमिसिव्ह म्हणजे भिडस्त, मग आपण म्हणालो होतो ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रस्ताळे किंवा आक्रमक, आणि मग आपण म्हणालो होतो ॲसर्टिव्ह म्हणजे आग्रही, निर्धारी, समजूतदार. अशा 4 गोष्टी किंवा 4 पॅटर्न्स आपण पाहिले होते. आता जर नात्यामधल्या 2 व्यक्ती ॲसर्टिव्ह ट्रॅकला असतील की नाही, म्हणजे दोघांचाही निरोगी आत्मस्वीकार असेल, तर अर्थातच ते नातं फळतं, फुलतं, सगळं काही होतं. पण कधी कधी एक अत्यंत आक्रमक आहे, दुसराही तितकाच आक्रमक आहे, की झाली विसंवादाला सुरुवात. एक जण आक्रमक आहे पण दुसरा अगदी तटस्थ आहे, तर मग असंवाद. म्हणजे कधी विसंवाद असेल, कधी असंवाद असेल. म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्मस्वीकाराची त्यावेळची पातळी कोणती आहे याच्यावरती नात्याचं भविष्य हे खूप प्रमाणात अवलंबून असतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की ज्यावेळी नात्यामध्ये सत्ता निर्माण होते, ज्यावेळी नात्यामध्ये हक्क निर्माण होतो, मी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं आहे तर तू माझ्यावरती निदान एवढं तरी प्रेम करायलाच हवंस. सगळ्यांनी नाही केलं तरी चालेल पण ह्या व्यक्तीने करायलाच हवं. ते मला दिसलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, किमान एकदा तरी कळलं पाहिजे अख्ख्या आयुष्यात. तशी रोजच अपेक्षा असते. हा, तर ही जी अपेक्षा असते ना ती खरं म्हणजे मागणी असते. आणि जेव्हा नात्यामध्ये मागणी घुसते, जेव्हा नात्यामध्ये हार जीत घुसते, जेव्हा सत्ता घुसते, तिथे असंवाद, विसंवाद ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. आणि मग आग्रही आत्मस्वीकाराची शक्ती कमी कमी होत जाते एका व्यक्तीमध्ये किंवा दोन्ही व्यक्तींमध्ये. तसा तो गुंता वाढत जातो. मग हा सोडवायचा कसा? कधी कधी असं असतं, जीवनशैलीमधली तफावत असते 2 व्यक्तींच्या, ज्याच्यामुळे ताठरपणा खूप वाढतो. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही त्याच्यामधून गुंता तयार होतो. आता तू म्हणालास हा सोडवायचा कसा? पहिली गोष्ट काय, घिसाडघाई करून चालत नाही. कारण तसं झालं तर तो गुंता अजून वाढेल. काय करावं लागतं माहिती आहे, दोन्ही जी माणसं असतात त्या नात्यामधली, त्यांना विचार करावा लागतो की या नात्याचं माझ्या जीवनामधलं नेमकं भावनिक महत्त्व काय. म्हणजे ना, आपण एक साधा खेळ खेळू, मनाशी खेळायचा खेळ आहे. की असं समज की मी आहे, समजा मी म्हणजे सूर्य आहे आणि मी माझ्या सूर्यमालेच्या मध्यभागी आहे. मग त्या सूर्यमालेच्या भोवती पहिल्या ग्रहाची कक्षा आहे, दुसऱ्या ग्रहाची कक्षा आहे. सगळे नवग्रह आपले जे आहेत ते त्या सूर्याच्या भोवती फिरत आहेत की नाही. आता भावनिक दृष्टीनं ज्या व्यक्ती माझ्या अगदी जवळच्या आहेत त्यांना मी जवळच्या कक्षेत ठेवेन, पहिल्या कक्षेत. माझ्या कुटुंबातली माणसं असतील, माझे आई वडील असतील, माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, ही सगळी मंडळी पहिल्या कक्षेत असतील.
मग जवळचे मित्र असतील दुसऱ्या कक्षेमध्ये, कामावरचे सहकारी असतील तिसऱ्या कक्षेमध्ये, गावातली माणसं असतील चौथ्या कक्षेमध्ये, असं. पण भावनिक कक्षा जेव्हा माणूस आखतो तेव्हा कधी कधी गडबड अशी होते की जी माणसं त्रासदायक असतात, ज्यांच्याकडून आपल्याला खूप त्रास होत असतो, त्यांना खरं म्हणजे पुढच्या कक्षेमध्ये ठेवायचं, पण आपण काय करतो, त्यांना जवळच्या कक्षेत त्याला आपण लांगूल चालन म्हणल्यासारखं नाही, जवळच्या कक्षेत आणतो, कारण आपण त्यांचाच विचार करतो. बघ ना, समजा एक माणूस माझ्याशी चांगला वागला नाही, त्याने माझा अपमान केला, तर खरं म्हणजे भावनिक अंतराच्या दृष्टीनं मी त्या माणसाला दूर ठेवायला पाहिजे का नाही? म्हणजे अगदी म्हणजे एकदम शेवटच्या कक्षेत टाकायला पाहिजे, कारण तू मलाच नाही तर मग कशाला याल. बरोबर, म्हणजे मी त्याला आकाशगंगेतच भिरकावून द्यायला पाहिजे. पण मी काय करतो, मी त्याचाच विचार करत राहतो, प्राधान्यक्रम देतो, म्हणजे मी भावनिक दृष्टीनं त्याच्याकडेच पाहत असतो का नाही. म्हणजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गुंता सोडवण्यासाठी, की भावनिक दृष्टीनं या व्यक्तीला मला कुठे ठेवायचं आहे, कोणत्या कक्षेमध्ये ठेवायचं आहे, आणि या कक्षा ज्या असतात त्या बदलणाऱ्या असतात, हे आपण डोक्यात ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर सर. मला याला जोडून मला असा एक प्रश्न विचारावा वाटला की समजा मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यामध्ये मी पहिल्या कक्षेत आहे, आणि असं जर मला म्हणजे, आणि तुम्ही पण मला सांगितलं की बाबा तू माझ्या जवळचा आहे किंवा पहिल्या कक्षेतला आहे, आणि जर मला नंतर असं कालांतरानं जाणवायला लागलं की नाही, आपल्याला पहिल्या कक्षेतून हे दुसऱ्या तिसऱ्या कक्षेत टाकलेलं आहे, तर ह्याचा जो त्रास होतो, म्हणजे हे सगळे मिळून आपल्या कक्षा अबाधित ठेवण्यासाठी किंवा जवळ येण्यासाठी काही जण प्रयत्न करतात, तर मग ह्यानं पण एक नवा गुंता तयार होतो ना. कारण एक लक्षात घे ना, माझ्या ग्रहमालेमध्ये जसा मी सूर्य आहे तसं तुझ्या ग्रहमालेमध्ये तू सूर्य आहेस ना. आणि एकाच कुटुंबामध्ये सुद्धा एकाच वेळी किती ग्रहमाला चालू आहेत बघ. 9च्या पुढं तर नक्कीच. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे इथे, की नात्यातला गुंता सोडवायचा असेल तर मला जसा माझ्या ग्रहमालेचा मी सूर्य म्हणून विचार करायला हवा, तसा समोरच्या व्यक्तीच्या ग्रहमालेचा ती सूर्य आहे हे लक्षात घेऊन सुद्धा विचार करायला हवा का नाही. तरच माझ्या विचारांच्या मध्ये एक लवचिकपणा निर्माण होईल, आणि दोन्हीची कक्षा एक राहील, आणि मग प्रयत्न तरी तसा राहील. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे ना, की ते नातं समजा मला वाटतंय की भावनिक दृष्टीने जवळ असावं, तर तो कसा वागला, ती कशी वागली, असा मी दोषारोप करत राहिलो तर गुंता कमी होणार का वाढणार. मला काय विचार करावा लागेल की हे नातं माझ्या दृष्टीने महत्वाचं असेल तर ते टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी मला काय करता येईल. मला प्रत्येक वेळेला अडवते कोणती गोष्ट, त्याने काय केलंय, म्हणजे माझ्या बदलासाठी मी पूर्व अट काय ठेवतो, समोरच्या व्यक्तीचं वागणं, ती मला काढावी लागेल, तिचा व्यवहार आपल्याशी. हो हा, आता त्या व्यवहारामुळे आपल्याला प्रसंगी दुःख सुद्धा होत असेल, पण ती पूर्व अट म्हणून काढावी लागेल. म्हणजे मला काय सांगावं लागेल स्वतःला, की जर हे नातं माझ्यासाठी महत्वाचं आहे तर मी त्या नात्यासाठी काय करणार आहे, टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्याला समृद्ध करण्यासाठी सगळ्या पातळ्यांवरती मी प्रयत्न काय करणार आहे. हा मी जर लक्षात घेतला ना, तर मग मला ना योग्य प्रयत्न करता येतील, आणि ते योग्य काळ करणं गरजेचं आहे. आमचे व्यसनाधीनतेमधून बाहेर पडणारे मित्र असतात, व्यसनमुक्त आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातून पुण्याच्या बाहेर पडतात, आणि ते जेव्हा त्यांच्या कुटुंबाकडे जातात तर त्यांची अपेक्षा नव्हे, मागणी अशी असते की आता मी व्यसनमुक्त झालेलो आहे आणि आता सगळ्यांनी माझा स्वीकार तसाच करावा, पूर्वीसारखा, आणि अगदी पहिल्या दिवसापासून ना माझ्याशी त्याच प्रेमाने वागावं, म्हणजे तो मधला पॅचेस कट करून टाकावा, एडिट करून टाकावा. पण पूर्व अनुभव जे असतात, खास करून जे कटू पूर्व अनुभव असतात ना, ते लोकांना फार पटकन विसरता कसे येतील.
म्हणून मग या मित्रांना आम्ही जे सांगतो की या नात्यांचा गुंता झालाय, तो स्वीकारा. मग आता तुम्ही त्यासाठी काय करू शकणार आहात ते बघा. आणि तुम्हाला आता व्यसनमुक्त का राहायचंय? तुमच्या स्वतःसाठी पहिल्यांदा. आणि स्वतःमधला बदल तुम्ही जर दाखवत राहिलात तर दुसऱ्याच्या बदलासाठी तुम्ही एक वातावरण निर्माण करत असता, हे विसरू नका. म्हणून ना बऱ्याच वेळेला लोक आपल्याला विचारतात की हो या नात्यामध्ये मला काम करताना ना कंटाळा आलाय, मी एवढं काही करतोय पण समोरची व्यक्ती प्रतिसादच देत नाही. बरोबर. मग सर अशा वेळी नात्याला म्हणजे बळ कसं द्यायला पाहिजे ते टिकवण्यासाठी म्हणा किंवा दोन ठिकाणी. जेव्हा नात्यामध्ये गुंता असतो ना तेव्हा टिकवण्यासाठी स्वतःलाच बळ द्यायला लागतं. कारण स्वतःला बळ दिल्याशिवाय ना ते नातं टिकणार नाही. आणि त्यासाठी आपण जी शिकत आहोत ती सहनसिद्धी हळूहळू स्वतःमध्ये आणायला लागते. आणि विश्वास काय ठेवायचा प्रयत्नांवर. त्या नात्यामधला गुंता एवढ्या महिन्यात इतका सुटेल असं काही त्याचं भविष्य बांधण्याची टार्गेट त्याला द्यायचं नाही. आता माझं नातं इथपर्यंत असेल, या टप्प्यावर हे असेल, त्या टप्प्यावर ते असं नाही करता येणार. असं पक्का डोक्यात पकडू नये. म्हणजे स्वतःलाच बळ द्यायला लागतं. पण जेव्हा नातं चांगलं चाललंय तेव्हा सुद्धा नात्याला बळ द्यावं लागतंच की. आणि त्यासाठी काय लक्षात घ्यावं लागतं माहिती आहे का? एक चांगला शब्द इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात वर्ल्ड व्ह्यू. वर्ल्ड व्ह्यू म्हणजे त्या व्यक्तीचं जग समजावून घेणं. साधं उदाहरण घेऊ. मी एक वडील आहे आणि माझा आवडता खेळ जो आहे तो क्रिकेट आहे. आणि माझा मुलगा आहे 15-16 वर्षाचा, त्याचा आवडता खेळ फुटबॉल आहे. तर मला समजून घेतलं पाहिजे की माझ्या मुलाच्या जगामध्ये फुटबॉल नावाचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. मग माझ्या पुढे पर्याय काय आहेत? चांगला पर्याय असा आहे की फुटबॉलबद्दलचं ज्ञान करून घेणं आणि माझ्या मुलाबरोबर त्या विषयावरती सुद्धा संवाद साधायला सुरुवात करणं. त्याचा फायदा आमच्या नात्याला होणार का नाही? पण मी जर म्हणालो माझा क्रिकेट तुझा फुटबॉल, मग तो म्हणेल काय तू क्रिकेटच खेळ, क्रिकेटच खूप चांगला असतो. चांगला असतो. म्हणजे माझा वर्ल्ड व्ह्यू मी त्याच्यावरती लादायला लागलो की गुंता निर्माण होतो. त्याचा वर्ल्ड व्ह्यू मी पाहिला, स्वीकारला आणि जर त्याच्यामध्ये रस दाखवला ना तर चांगलंच आहे की आमच्या नात्याला बळ मिळतं. म्हणून समोरच्या व्यक्तीचं जग समजावून घेणं, त्या व्यक्तीच्या त्या टप्प्यावरती आयुष्याच्या त्याचे कन्सर्न्स, त्याचे गोल्स काय आहेत हे समजावून घेणं, ह्याच्यातूनच नात्याला बळ मिळतं. आणि मग हे समजून घेताना कधी आपली मतं जुळली नाहीत समजा, तर टीका करताना सुद्धा ना नेमकी टीका करावी, विशेषण टाळावीत. तुझ्या या वागण्यामधलं मला हे पटलं नाही असं सांगावं. काय तुझं वागणं, किती गधड्यासारखा वागतोयस, की झालं विशेषण. आणि विशेषणांची खैरात सुरू झाली की समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याला त्याच भाषेत म्हणजे विशेषणांच्या भाषेतच उत्तर देते. आपल्यापेक्षा लहान असेल वयानं, अधिकारानं, छोटी असेल व्यक्ती तर मनातल्या मनात देईल. म्हणजे प्रतिक्रिया येणार, प्रतिक्रिया येणार आणि ती तशीच येणार. म्हणून विशेषण टाळावीत. टीका करताना सुद्धा वर्तन म्हणजे ना गणितामध्ये माझ्या मुलाला कमी मार्क मिळालेत ना, आता तू 10वी तरी होणार की नाही कुणास ठाऊक, अशी सुरुवात न करता ह्या वेळेला तुला गणितामध्ये कमी मार्क मिळालेत आणि त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे टीका करताना सुद्धा ती थेट असावी परंतु त्यामध्ये वर्तन असावं. आणि टीका करत असताना स्वर हा एकत्र येऊन सुधारणा करण्याचा असावा. त्याच्यावरती दोषारोप टाकून त्या व्यक्तीवरती तिला भावनिक दृष्टीनं एका कक्षेमधून अजूनच लांब सारण्याचा नक्की नसावा.
मग तसं जर समजा आपण जर भाषा बदलली आणि समजून घेण्याच्या पद्धतीने टीका केली तर मग काय आपल्याला त्याचा प्रतिसाद येईल का प्रतिक्रियेच्या ऐवजी? हां, आपण जे बोललो होतो की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स, तर रिस्पॉन्स येण्याची शक्यता ना नक्की वाढते. हं? आणि हेच कौतुकाच्या बाबतीत सुद्धा खरं आहे बरं का रे. म्हणजे कौतुक करताना सुद्धा फक्त विशेषण वापरू नयेत, तर नेमकं आपल्याला त्या व्यक्तीच्या वागण्यामधलं काय आवडलं ते सांगावं. आणि ते तपशिलाने सांगावं. म्हणजे अगदी नवऱ्याने सुद्धा ना बायकोनं काही सुंदर पदार्थ केला घरामध्ये, तर सगळेजण काय करतात, नवरा चापून हात मारतो त्याच्यावरती, ताव मारतो. आणि त्याला असं वाटतं की झालं की आता मी एवढं सगळं खाल्लं, संपवलंय, तिला सुद्धा ठेवलं नाही, केवढं कौतुक. पण त्या व्यक्तीला कौतुक कृतीतून म्हणजे वर्तनातून आपण दाखवलं, थोडं शब्दातून हवं असतं, थोडं डोळ्यातून हवं असतं. आणि जे काही चांगलं केलं असेल त्याच्याबद्दलची 2 वाक्य आली की आज ना ही भट्टी फार चांगली जमली होती बरं का, अमुक एक मसाला किती छान पडला होता, बोलाव की. म्हणजे कौतुक करताना ना आपल्याला काय वाटतं, हे तर जवळचाच माणूस आहे, कंजूसपणा, आणि काय करणार आहे, समजूनच घेईल. म्हणजे आपण नात्यांना गृहीत धरतो ना, तिकडे गुंता वाढवतो, बोलत नाही, हे खूप वाईट असतं समजा. आणि बोलत का नाही, कारण गृहीत धरतो ना ही आपलीच आहे. राग आल्यावर कसं पटपट लगेच. कारण राग आल्यावरती आपलं नसतं ना तेवढ्या वेळापुरतं. म्हणजे आपल्याला टीका करताना सुद्धा शब्द आणि कृती, कौतुक करताना सुद्धा शब्द आणि कृती ही जर योग्य वापरली तर नात्याला बळ मिळतं. नंतर अडचणीच्या वेळी समोरच्या व्यक्तीला त्याने न मागता मदत केली ना तर नात्याला बळ मिळतं. बघ, न मागता, म्हणजे मागून केली तरी पण करावी, तीही मदत महत्वाची आहे, पण न मागता मदत केली तर नात्याला बळ मिळतं. सर, आता आपल्याकडं बऱ्याच गोष्टी असं म्हणजे आमच्याकडे तर काही पुरस्कार पण दिले जातात की आदर्श कपल, आदर्श गुरु शिष्य. ते हे सर असे काही आदर्श म्हणजे नाते आदर्श असतात का? काही लोकांना तसं वाटतं बरं का. आणि ते असं म्हणतात की आपलंच नातं आदर्श आहे. तर त्याची गडबड आहे. गडबड अशी आहे की आपण एकदा नात्याच्या आत्ताच्या स्वरूपाला आदर्श असं मानलं ना की त्याचं एक जोखड बनतं, की आता तो आदर्शपणा, त्याची झूल अंगावरती मिरवत पुढचे आयुष्यभर राहणे आहे. आणि त्याच्यातून स्वाभाविकता, सहजपणा त्या नात्यामधला कमी होऊ शकतो. म्हणून आदर्श असा ठप्पा मारू नये. अधिक चांगला शब्द कोणता आहे? अनुरूप. कारण कोणत्याही नात्यामध्ये ना काही सवयी ह्या एकमेकांना न पटणाऱ्या, काही सवयी खुपणाऱ्या ह्या असणार की नाही. त्यातल्या सवयींचा स्वीकार करत करत काहींना बदलण्याचा प्रयत्न करत माणसाला पुढे पुढे जावं लागतं. बरोबर. म्हणून आपल्याला 100% आदर्श नातं असं त्याच्यावरती शिक्का मारता येणार नाही. त्याचं एक कारण आहे की माणसं बदलतात, नातं बदलतं. आणि त्या नात्यामध्ये राहत पुढं जात एकमेकांच्या मधली जी अनुरूपता आहे ना ती गवसत जाणं हे नात्यामधलं फार महत्वाचं तत्व आहे. शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला होता, मानसशास्त्रज्ञांनी. त्यांच्या असं लक्षात आलं की पती पत्नी हे अनुरूपपणे जेव्हा एकमेकांसोबत अनेक वर्ष राहतात तेव्हा त्यांचे चेहरे एकमेकांसारखे दिसायला लागतात. आणि ते एकमेकांसारखे म्हणजे भावा बहिणींसारखे दिसायला लागतात. आता हे जे निरीक्षण होतं ते काय सांगतं आपल्याला, की जेव्हा साहचर्य म्हणजे नात्यामधला सहवास याच्यामधून एक अनुरूपता निर्माण होते, त्या अनुरूपतेमधनं तो जारवा निर्माण होतो. रोपाचा जारवा निर्माण होतो. आणि मग ते रोप घट्ट धरून राहतं. आणि म्हणून मग ती माणसं एकमेकांसारखी दिसायला लागतात, वागायला लागतात, बोलायला लागतात.
आणि ती काय गंमत आहे बघ. त्यांच्या सवयी सारख्या होतात. त्या सवयी सारख्या होत्या. ती काय गंमत आहे बघ. म्हणजे नातं सुरू होतं ते दोन माणसांचं, पण हळूहळू ते एकमेकांमध्ये मिसळून जायला सुरुवात होते. म्हणजे नात्यामध्ये ना एकरूपतेकडे जाण्याची शक्ती आहे. अनुरूपतेकडून एकरूपतेकडे असा हा सगळा नात्यांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये सध्या आपण अर्ध्या अंतरावरच आलो आहोत. हो. नात्याचा काय थांग लागणार नाही. थांग लागणार नाही. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण जरा अधिक खोल बुडी मारूया. हो, नाही, नक्कीच सर. आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे, कारण आपण सगळेजण नात्याने जोडलेले आहोत. कारण ते टिकवताही आपल्याला आलं पाहिजे आणि त्याचं जोखडही आपल्या अंगावर पडलेलं नाही पाहिजे. त्या जोखडात आपण गुंतलेलो पण नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे नीट समजून घ्यायचं आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण दुसरीकडे आपल्याला कुठे भेटणार नाही बरं का. तर न चुकता आता पुढचा पण एपिसोड आपल्याला बघायचा आहे. राम राम. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवतने करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.